हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण राळे व गुळाची पारंपरिक पद्धतीची सजुरी कशी करायची ते पाहणार आहे। ही एकदम खुसखुशीत होते बघा। काही ठिकाणी याला सांजोरी सुद्धा म्हणतात। पूर्वी शुभ कार्यात सर्वात आधी सांजोऱ्या बनवल्या जात होत्या। या सांजोऱ्या लग्नाच्या रुखवतात आवर्जून बनवल्या जातात। आज आपण या छान अशा बघा सांजोऱ्या बनवलेल्या आहेत। राळे व गुळाच्या छान अशा पारंपरिक पद्धतीच्या छान अशा बनवलेल्या आहेत। तुम्ही ही कोणत्याही सणाला तुम्हाला हवे असेल तेव्हा तुम्ही बनवू शकता। मस्त होतात बघा। तुम्ही या पद्धतीने बनवून बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा सजुरी बनवण्यासाठी मी इथे 2 कप राळेचे तांदूळ घेतलेले आहेत। हे स्वच्छ करून मी छान असे 2 ते 3 वेळा धुवून छान असे सुकवून घेतलेले आहेत बघा। 2 कप राळेचे तांदूळ घेतलेले आहेत। हे आपण आता भाजून घेणार आहे। इथे बघा राळे भाजण्यासाठी कढई गरम करत ठेवलेले आहे। आता त्यात आपण राळेचे तांदूळ घालून छान असं 4 ते 5 मिनिटं सुगंध येईपर्यंत छान असे भाजून घेणार आहे बघा। व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवर छान असं आपण भाजून घेणार आहे बघा। छान असे बघा 4 ते 5 मिनिटं मी इथे हे तांदूळ छान असे भाजून घेतलेले आहे। छान असं सुगंध येतोय, छान भाजलेले आहेत बघा। आता हे प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत बघा। पूर्ण याला थंड करून घ्यायचं आहे आणि आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बघा। ह्याची पावडर करून घेणार आहे बघा। इथे मी हे वाटून घेतलेलं आहे। हे पावडर करून घेतलेले आहेत, पण थोडे थोडे आपला बारीक रवा असतो त्या पद्धतीने थोडे मी वाटून घेतलेले आहेत बघा। आता हे आपण मोजून घेऊया म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण पण कळेल बघा। हे मी बघा आपले 2 कप आणि थोडंसं पीठ आपलं भरलेलं आहे तांदळाचं, म्हणजे आपण त्यानुसारच आपण गुळ घालणार आहे। 2 कप आणि वर आपलं पीठ थोडं भरलेलं आहे, तर आपण 2 कप इथे गुळ घालणार आहे। थोडा कमीच गुळ घालणार आहे बघा। 2 कप आणि वर पीठ भरलेलं आहे, त्यामुळे मी 2 कप इथे गुळ घेतलेला आहे। आता गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। गुळाचं पाणी करायचं आहे। त्याच्यामध्ये मी थोडं अर्धा ग्लास पाणी घालते। थोडा अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे। जादा पाणी घालायचं नाही, नाहीतर आपण हे पिठामध्ये घातलं तर पीठ आपलं सारण आपलं पातळ होऊ शकतं। तुमच्या अंदाजानेच तुम्ही पाणी घाला बघा। तुम्हाला हवं तर तुम्ही गरम पाणी नंतर कमी पडलं तर घालू शकता। इथे आपल्याला छान असं गूळ वितळून घ्यायचा आहे। इथे बघा गूळ वितळलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि छान असं थंड करून घ्यायचं आहे बघा। छान असं मिश्रण हे आपल्याला गुळाचं थंड करून घ्यायचं आहे। इथे बघा गुळ आपला छान असा थंड झालेला आहे। मी छान असं तो शोधून घेतलेला आहे बघा। आता आपण पिठामध्ये घालूया। छान असं गुळाचं पाणी आपण पिठामध्ये घालायचं। गुळ असा छान असं थोडं थोडं पिठामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित आणि मिक्स करून घ्यायचं बघा। सगळं मी पाणी घातलेलं आहे गुळाचं पिठामध्ये असं छान असं घातलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते, चिमूटभर बघा। चिमूटभर थोडं मीठ घालायचं। मी याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे बघा। छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। याच्यावर झाकण ठेवून मी छान असं बघा, याच्यावर झाकण ठेवून हे 2 ते 3 तास ठेवा, किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही रात्रभर ठेवू शकता। हे 3 ते 4 तास भिजतंय तोवर आपण बघा आपण सांजोऱ्या करायच्या आधी 2 तास आधी आपण पीठ मळून घ्यायचं आहे बघा। 2 तास आधी पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 2 कप रवा घेतलेला आहे, बारीक रवा, आणि त्याच कपाने 2 कप मैदा घेतलेला आहे। 2 कप रवा आणि 2 कप मैदा। आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। चवीनुसार मीठ घालून 2 चमचे तेल मी घालते। इथं कडकडीत गरम केलेलं आहे। हे तेलाचं मोहन घालायचं बघा, म्हणजे छान अशा खुसखुशीत होतात आपल्या सजुऱ्या। छान असं बघा हे पहिला आपण चमच्याने हे छान असं मिक्स करणार आहे, आणि नंतर थोडं कोमट झालं की आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान असं बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेते। तेल आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे छान असं बघा व्यवस्थित असं बघा। मी छान असं मिक्स करून घेते बघा व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे
बघा मी इथे छान असं हे थोडं पाणी घालून लावून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान पिठाला लावून घेतलेलं आहे. आता याच्यात थोडं पाणी घालून मी छान असं गोळा मळून घेते. याचा जादा घट्ट नाही जादा पातळ नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि याच्यावर थोडं तेल लावून आपल्याला छान असं तेल लावून छान हे छान असं तेल लावून बघा मी तेल लावून घेतलेलं आहे आणि असं छान असं आपण हे भिजण्यासाठी आता ठेवून देणार आहे. मी एका बाउलमध्ये काढून हे छान असं 2 तास आपण याला भिजू द्यायचं आहे. बघा छान असं हे मी बाउलमध्ये काढून घेते. झाकण ठेवून याला 2 तास याला छान असं भिजू देणार आहे. छान असं बाउलमध्ये काढते आणि झाकण ठेवून हे छान असं भिजून द्यायचं. 2 तास आपल्याला आहे छान असं ठेवून द्यायचं आहे. बघा इथे आपलं आपण गूळ घालून ठेवलेलं ते छान असं आपलं सारण छान असं हे भिजलेलं आहे. बघा छान असं त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर किंवा जायफळ पूड घाला. इथे मी वेलची पावडर घातली अर्धा चमचा आणि अर्धा चमचा इथे सुंठ पावडर घालते. आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघा मी व्यवस्थित असं सारणामध्ये घालून घेतलेलं आहे. छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे. आता बघा आपलं पीठ पण 2 तास छान असं भिजलेलं आहे. बघा मस्त असं पीठ आपलं भिजलेलं आहे. थोडं 2 ते 3 मिनटं छान असं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने मळून घ्यायचं छान असं. मी मळून घेते बघा 2 ते 3 मिनटं म्हणजे छान आपलं पीठ होतं. बघा छान हे मळून घ्यायचं आणि आता आपण छान असं सजुऱ्या करून घेणार आहे. बघा याचा छोटासा गोळा करून घेते मी आणि आपण सजुरी लाटून घेणार आहे. बघा मी इथे या पद्धतीचा गोळा घेतलेला आहे याचा आणि इथे मी याच्यामध्ये सारण भरून घेणार आहे. असं आपण छान असं बघा थोडंसं गोल करून असं वाटीसारखं छान असं गोल करायचं. उंडा करून घ्यायचं छान असं त्याच्यामध्ये वाटीसारखं करून छान असं आपण सारण भरून घ्यायचं. बघा मी थोडंसं सारण भरलेलं आहे. सारण आत दाबत आपल्याला छान असा उंडा करून घ्यायचा आहे. बघा छान असं उंडा करून घ्यायचा. बघा आणि आपण छान असं हे थोडं पीठ लावून लाटून घेणार आहे. बघा व्यवस्थित असं पीठ लावून आपण हे लाटून घेणार आहे. ते बघा एकदम थोडंसंच पीठ लावलेलं आहे मी आणि ही मी छान असं लाटून घेते. बघा व्यवस्थित असं लाटून घेते. बघा छान असं मी लाटून घेणार आहे. बघा जादा जाड पण नाही जादा पातळ पण नाही या पद्धतीचं लाटून घ्यायचं. तुम्हाला हवं तसं तुम्ही लाटून घ्या. बघा छान असं हे लाटून घेतलेलं आहे. या पद्धतीचं मी दुसरी पण पुरी लाटून दाखवते तुम्हाला. या पद्धतीचे मी लाटलेले आहेत. बघा थोड्याशा जाडसर ठेवलेल्या आहेत. मी दुसरी पुरी तुम्हाला लाटून दाखवते. बघा या पद्धतीने छान असं मी सारण भरलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी छान असे इथे पुरे लाटलेले आहेत. बघा 4 ते 5 पुऱ्या मी एकदम लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. पुऱ्या तळण्यासाठी बघा इथं सजुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण सजुरी टाकूया आणि छान असं त्याच्यावर तेल सोडत आपण छान असं ही तळून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असं ही तळून घ्यायचे आहे. बघा छान असं तेल सोडत मी ही तळून घेते. बघा आपली सजुरी छान अशी टम्म फुलते. बघा एकदम छान अशी फुलले जाते. बघा वरून तेल सोडायचं म्हणजे छान अशी ती फुलते. बघा छान अशी फुलते आणि सगळ्या सजुऱ्या आपल्या छान अशा फुलतात. बघा छान अशी फुललेली आहे आणि दोन्ही साईडने आपण छान अशी ही तळून घेणार आहे. बघा खालच्या साईडने थोडी छान अशी तळली की आपण पलटी करून छान अशा दोन्ही साईडने तळून घ्यायचे. बघा इथे बघा दोन्ही साईडने छान अशा आपली सजुरी तळलेली आहे. बघा कलर किती मस्त आलेला आहे. छान अशी तळलेली आहे. आता मी याला काढून घेते. बघा छान अशी हिला काढून घेते आणि मी दुसरी पण सजुरी तुम्हाला तळून दाखवते. ती पण आपली छान अशी बघा याच पद्धतीने मी तळून घेणार आहे. याच कलरवर सगळ्या मी सजुऱ्या तळून घेणार आहे. बघा
इथे मी दुसरी सजोरी टाकलेली आहे आणि त्याच पद्धतीने मी तळून घेते बघा छान अशी. त्याच्यावर असंच तेल सोडत मी छान अशी तळून घेते, म्हणजे ती पण छान अशी फुलली जाते बघा. छान अशी ती पण फुगते बघा, छान अशी फुगलेली आहे बघा आणि मस्त अशी होते बघा. आता पलटी करून मी छान अशी ती पण तळून घेते बघा. ती पण छान अशी तळलेली आहे बघा. मी आता काढून घेते बघा. मस्त अशा सगळ्या मी सजोऱ्या याच पद्धतीने करून घेणार आहे बघा. इथे आपल्या सगळ्या सजोऱ्या झालेल्या आहेत बघा. मस्त एकदम टम्म फुगलेल्या, एकदम राळे व गुळाच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या सजोऱ्या आपल्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत बघा. सगळ्याच आणि एकदम मस्त झालेल्या आहेत बघा. एकदम सगळ्या छान अशा झालेल्या आहेत एकसारख्या. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडतील. मस्त होतात बघा आणि तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. छान होतात आणि मस्त होतात बघा. एकदम छान टम्म फुगलेल्या एकदम छान होतात बघा. मस्त झालेल्या आहेत बघा. एकदम छान अशा बघा, एकदम मस्त झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.